Hallelujah. Praise the Lord. Good morning. God is good all the time. Yes, God is good. सचमुच प्रभु भला है। मेरे प्रियो, आज की सुबह हम बहुत बहुत धन्यवाद के साथ परमेश्वर के उपस्थिति में, उसके आंगनों में आने पाते हैं और उसको धन्यवाद की भेंटों का अर्पण करने पाते हैं। जैसे प्रभु का वचन कहता है, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज। प्रभु में सदा आनंदित रहो। हालेलुया। हम परमेश्वर के उस महान आनंद को मनाने पाते हैं जो उसने अपने पुत्र प्रभु यीशु मसीह के द्वारा हमारे जीवन में ठहरा दिया है। मेरे प्रियो, जैसे कि हम सब जानते हैं कि पिछले सप्ताह हमारे स्पिरिचुअल मेंटोर बिशप डॉक्टर सतीश रायबोर्डे, इन्होंने अपनी जर्नी को समाप्त किया। 55 साल की सेवकाई का एक बड़ा हिस्सा उन्होंने पूरा किया और पूरे विश्व में एक अद्भुत प्रभाव को वो लेकर आए। मैं धन्यवाद देता हूँ परमेश्वर को उनके जीवन के लिए, उनकी सेवकाई के लिए, जो जीवन उन्होंने उसके राज्य के लिए जिया और बिताया, जिसके कारण कई जीवन आशीषित हुए और कई सेवकाइयाँ स्थिर की गई। मेरे जीवन में, पस चेतना के जीवन में, तानिया तनय के जीवन में, टैबियल के जीवन में एक बड़े हिस्से को, एक बड़े प्रभाव को वो अपने जीवन से लेकर आते हैं और मैं प्रभु का धन्यवाद देता हूँ उन सारी बातों के लिए जो प्रभु ने उनके जीवन के द्वारा हमारे जीवन में किया। आज की सुबह उनके जीवन में सबसे अधिक प्रभाव डालने वाले वचन को डैनियल उसके 11वें अध्याय की 32वीं आयत से मैं आपके लिए पढ़ूंगा और वो इस प्रकार से कहता है, और जो लोग दुष्ट होकर उस वाचा को तोड़ेंगे उनको वह चिकनी चुपड़ी बातें कह कर भक्तिहीन कर देगा, परंतु जो लोग अपने परमेश्वर का ज्ञान रखेंगे वे हियाव बांधकर बड़े काम करेंगे। और all those who know their God shall do great exploits. Amen. Hallelujah. Praise the Lord. Amen. और इसलिए आज की सुबह उनके इस ग्लोरी प्रमोशन के समय में 22 मई 2020 को जो अंतिम संदेश एक वर्चुअल सभा के द्वारा उन्होंने हमारे कलीसिया को संबोधित किया था, हम उस संदेश को आज इतवार की सुबह फिर एक बार ऑनलाइन हमारे YouTube चैनल पर सुनने जा रहे हैं। और प्रियो, जबकि बिशप सतीश के इस अंतिम संदेश को जो उन्होंने हमारे साथ 22 मई को कहा था, हम सुनते हैं, मेरा विश्वास है कलीसिया का पासबान होने के नाते कि परमेश्वर उन वचनों के द्वारा हमारे जीवनों को फिर एक बार तरोताज़ा करेगा। अपने वचनों से वो हमारे लाइफ को रिफ्रेश करने पाएगा ताकि वह वचन हमारे जीवन को अद्भुत ताजगी से भर दे और वह ताजगी उस उत्तम अभिषेक को प्रकट करने पाए जो परमेश्वर ने अपने पुत्र प्रभु यीशु मसीह के द्वारा हमारे लिए ठहराया है। आमेन। हालेलुया। बिशप सतीश रायबोर्डे किसी भी परिचय के मोहताज नहीं है, पर इस समय में हम पास्टर निकी, रिकी, जॉश और उसी प्रकार से विशेषकर माली आंटी, इन सभी के लिए प्रार्थना को करते, उनको स्मरण रखते हैं और विश्वास करते हैं कि जो लीगेसी बिशप सतीश ने इनके ऊपर छोड़ी है, हमारे ऊपर छोड़ी है, हम उसको लेकर आगे बढ़ने पाएंगे और प्रभु के राज्य के कार्य का विस्तार पूरे विश्व भर में करने पाएंगे। इस समय में उनके दोनों भाइयों को भी याद करता हूँ, गिरीश दादा को, उसी प्रकार बिशप फेडरिक रायबोर्डे को, कि प्रभु उन्हें भी हियाव और सांत्वना को प्रदान करने पाए। आइए इस समय जबकि बिशप सतीश परमेश्वर के वचन को आज की सुबह हमारे मध्य में लेकर आते हैं, क्यों न तालियों के साथ हम उन वचनों का स्वागत करें
और एक अद्भुत कार्य को अपने जीवन में होने के लिए देखने पाए। आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आइए तालियों के साथ स्वागत करें। धन्यवाद देतो पास्टर चेतना आणि पास्टर देवाशीष यांच्या जीवनासाठी आणि प्रभूची जे कॉलिंग त्यांच्या जीवनावर आहे, जे बोलावणं आहे, जी बुलाहट आहे, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि I was really blessed to hear the praise and worship also. Okay. आणि पास्टर देवाशीष मला म्हणाले, if I'll speak today on the responsibilities of a godly Christian family. आणि देवाच्या कृपेने ज्या पवित्र आत्म्याने मला बोलावलं, वेगळं केलं, त्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये आजच्यासाठी तुम्हासाठी माझ्यासाठी संदेश ओतलेला आहे. मी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू इच्छितो. मला आठवतं की जुन्या करारामध्ये जेव्हा एका संदेश त्याला बोलावलं होतं, बालाम नावाचा, त्याला बोलावलं होतं एका मोआबच्या राजाने. ये म्हणे, जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो, पण या इस्रायल लोकांना ह्या इस्रायल लोकांना शाप दे, इस्रायल लोकांना शाप दे, जेवढे पैसे पाहिजे काय असं मी तुला देतो म्हणे. मग आला लाबान बालाम आला, बालाम, लाबान नाही बरं, बालाम. बालाम आला, मी शाप द्यायच्या ऐवजी त्याच्या तोंडातून आशीर्वादच आशीर्वाद, आशीर्वादच आशीर्वाद, आशीर्वादच आशीर्वाद निघायला लागले. बरं, चल रे इकडे, राजा म्हणतो इकडे या, पर्वतातून त्यांना शाप दे. त्या पर्वतातून घेऊन जातो आणि पैशाची लालूच, शाप दे. शापाच्या ऐवजी बालामाच्या तोंडामधून आशीर्वादच आशीर्वाद. राजा तपला, मी तुला इतक्या दुरून 400 मैला दूरवर आणलेला आहे ह्या लोकांना शाप द्यायच्यासाठी, तू शाप कशाला नाही देत? बाला म्हणतो, ह्या लोकांच्या अंतःकरणामध्ये राजाचा जेवचा शब्द आहे. ह्या लोकांच्या अंतःकरणामध्ये राजाच्या जेवोत्सवाचा शब्द आहे. ह्यांना मी कसं काय शाप देऊ? हे शाप प्रूफ आहेत. कसे काय शाप प्रूफ झाले? कारण ह्या लोकांच्या अंतःकरणामध्ये राजाच्या जेवोत्सवाचा हर्षनाद आहे. एक ट्रान्सलेशन बदलेला आहे, हर्षनाद आहे. आणि तोच हर्षनाद, राजाच्या जेवसाचा हर्षनाद आजच्या ह्या फेलोशिपवर आहे. मी देवाला धन्यवाद देतो. आणि ज्या रीतीने पास्टर चेतना आणि देवाशीष प्रभूच्या सेवेत करत आहे नागपूरला आणि वेगवेगळ्या भागांमध्ये. जेव्हा मी नागपूरला आलो होतो 1975 मध्ये फक्त 23 चर्चेस होते. आज 1700च्या वर जागी नागपूरला वर्शिप होते आहे. मी नागपूरचाच आहे, मी नागपूरवाला हूं, म्हणून मला अगदी कम्फर्टेबल वाटतंय आजचा संदेश तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. बर, मी 2 वेगळ्या पोर्शन मधून बोलणार आहे. अगदी साधे सिंपल. माझे सर्व सर्मन्स जे आहेत, मेसेज आहेत, हे सिंपल आहेत. का? कारण माझ्या देवाने मॅन्डेट दिले आहे. सोल्जर तयार करायच्यासाठी नाहीये, पण कमांडोज तयार करायच्यासाठी. बरं, आणि जे शास्त्र भाग मी वापरणार आहे ते सर्व पालकांना जेवढे तारलेले आहेत, एव्हरी बॉर्न अगेन, स्पिरिट फिल्ड, टंग टॉकिंग, स्क्रिप्चर कोटिंग, Bible thumping, demon chasing, tithe paying, pastor loving person. Okay, can I see it again? Every born again, spirit filled, tongue talking, scripture quoted, Bible thumping, demon chasing, tithe paying, pastor loving person knows these 2 portions of scriptures that I'm going to share with you. पहिला स्क्रिप्चर पोर्शन आहे, सर्वांचा पाठच आहे. मत्ती कृषी वर्तमानाचा 11वा अध्याय 28, 29, 30. काय पाहायची गरज नाही. सर्व पास्टरांना, सर्व तुम्ही जर ख्रिस्ती आहात तर तुम्हाला सुद्धा हा पोर्शन हे 2-3 वर्ष तुम्हाला माहिती आहे. मग त्याचा 11 अध्यायातील 28 तिथं 3 महत्वाचे शब्द आहेत. बरं, 3 महत्वाचे शब्द आहेत. आणि काय ते, अहो कष्टी व भारप्रांत जनो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या,
आठवलं ना? बर. इंग्लिशमध्ये 3 important words in this verse 28, 29, 30. 3 important words. So if you want to know after the meeting is over, what did Pastor Satish share? You can say 3 words. What are those 3 words? Number 1 is come. Come हा शब्द बायबलमध्ये कम म्हणजे या. मराठीचं आजचं टायटल पाहिजे असेल, या, घ्या आणि शिका. कधी ऐकलं एनी सर्मन? डिड यू एव्हर हर्ड अ सर्मन कॉल या, घ्या आणि शिका? Come, take and learn. Lord Jesus said, come unto me. Come unto me. माझ्याकडे या. Come unto me. हे इन्व्हिटेशन सर्वांच्यासाठी आहे. जर पिता असेल, पित्यासाठी आहे. माता असेल, आई असेल, आईच्यासाठी आहे. आजी असतील, आजोबा असतील, मुलं मुली असतील, येशू ख्रिस्त काय म्हणतो? Come. हिंदीमध्ये, मराठीत चांगलं आहे ना? मराठीत काय लिहिलं आहे? कमला काय म्हणतात? या नाही का? या. हिंदी में अच्छा, आओ. कम. कम हा शब्द बायबलमध्ये 1972 वेळा आलेला आहे. 1972 times the word says come. Come. 1972 times. If you are a child, come. If you're a husband, come. If you're a wife, come. If you're a brother, come. If you're a sister, come. 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 Lord Jesus says, come. He's calling to many of you. He says, come. Come. 972 times. Okay. आणि मग त्याच्यानंतर येशू म्हणतो, आल्यानंतर माझ्याकडे या, मग घ्या. डॉलर का नाही, तर कम अँड टेक. टेक माय योक अपॉन यू. टेक हा शब्द आलेला आहे 870 वेळाला. कम हा शब्द आला आहे बापरे 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 1972 वेळाला. कम, टेक. तिसरा शब्द आहे लर्न ऑफ मी. माझ्याकडून शिका. पहिल्या वेळेस शास्त्रामध्ये आपल्याला माहित आहे की शास्त्राचं जर समजायचं असेल, जर शास्त्राचं इंटरप्रिटेशन करायचं असेल, तर कोणत्याही शब्दाविषयी जर माहिती पाहिजे असेल, तर हा शब्द बायबलमध्ये पहिल्या वेळेस केव्हा आला? कम. आणि सर्वांना ठाऊक आहे नोहाची गोष्ट, नाही का? नोहा चलत ये तू तारू मध्ये, नको राहू तू या जनतेमध्ये. म्हणून हे इन्व्हिटेशन देवाने नोहाला दिलं होतं. एकट्यालाच दिलं का? नाही, एकट्याला नाही दिलं. आमचा देव हा फॅमिलीचा देव आहे. माझ्या चर्चचं नाव, अमेरिकला चर्चचं नाव काय आहे? इंटरनॅशनल फॅमिली चर्च. कारण गॉड इज अ गॉड ऑफ फॅमिली. नागपूरचा माझं चर्च ताजनगर मधलं कॅरिस्मा फॅमिली चर्च. God is the God of families. His message is for the whole family. म्हणून देवाने नोहाला म्हटलं, तू आणि तुझं कुटुंब. आजचा टॉपिक काय आहे? ख्रिस्ती फॅमिलीची जबाबदारी. What are the responsibilities of godly families? So God is saying to each of you, come, take my yoke upon you and learn of me. नोहा, तू तारूमध्ये ये. माहिती आहे ना तारूला? जे तारू तो आर्क होते, आर्कला 3 मजले होते. खालचा मजला, मधला मजला, वरचा मजला, आणि एकच दरवाजा होता, नाही का मधल्या बाजू.
3 मजले म्हणजे गॉड द फादर, गॉड द सन अँड गॉड द होली स्पिरिट. आणि टू एंटर इंटू दॅट आर्क, त्या आर्कमध्ये यायला एकच दरवाजा आणि तो सेंटरमध्ये येतो. येशू हाच एक दरवाजा आहे. येशू हाच एक दरवाजा आहे. तो म्हणतो कम. मग तुम्हाला आठवत असेल ना, बोआज आणि रूथ. रूथ परदेशी होती. आजच्या मराठीत म्हणायचं म्हणजे आजच्या मराठीत म्हणजे बांगलादेशी होती. हां? बांगलादेशी होती? हो, हो, हो. पाकिस्तान म्हटलं तरी लोकं रिस्पेक्ट बोलतील. बांगलादेशी म्हटलं तर अरे, हे कसं? ती तरी बांगलादेशीच आहे. मी तर गुंगशी-मुंगशीच आहे. गुंगशी-मुंगशी म्हणजे अकोला जिल्ह्यात एक खेडं आहे. आणि विदर्भात आता तुम्ही सर्व लोकांना माहीत नाही, पण जेव्हा आजोबा आज्या गोष्टी सांगायचे ना रात्रीच्या वेळेला, तर आजी अशी म्हणायची, "एक होती गुंगशी आणि एक होती मुंगशी. नाही बाबा सांगशील-बिंगशील." नथानिएल बायबलमधला जेव्हा येशूविषयी ऐकलं, अरे नाझरेतून काही चांगली गोष्ट येऊ शकते का? माझे जे नातेवाईक आहे ना, मला खूप नातेवाईक आहेत. तर मला नेहमी मेसेज पाठवायचे, "कृपा करून सांगू नको तू, की आपण गुंगशी-मुंगशीचे आहोत म्हणून." अरे कुठून आलो ते महत्वाचं नाही, कुठे चालले ते महत्वाचं आहे. तुम्ही कुठे चालले? कुठून आलं तर महत्वाचं नाही, कुठे चाललंय आणि कोणासंगती चाललंय. हो, हो. शास्त्रामधली रूथ परदेशी होती. बांगलादेशची आजच्या मराठीमध्ये बांगलादेशी होती. आणि त्याच्यात काय झालं? त्याच्यातही बापरे! विधवा होती. आणि आपण काय करतो? अ, विधवेला आपल्या भारतीय संस्कृती जर काही एंगेजमेंट असेल ना, लग्न असेल, विधवेला बोलू नका बरं, कळशील, कळशील बरं, कळशील. पण आमचा ख्रिस्त येशू कळस आमच्या जीवनातला काढून टाकतो. आणि गॉड इज अ गॉड ऑफ सेकंड चान्स, थर्ड चान्स. ओरल रॉबर्टच्या पोराने, ओरल रॉबर्टचा पोरगा ना, रिचर्डने पुस्तक लिहिलं होतं. गॉड ऑफ अ सेकंड चान्स. म्हटलं ओरल रॉबर्ट, गॉड ऑफ सेकंड चान्स. As far as I'm concerned, he's a God of third chance, fourth chance, fifth chance, sixth chance, seventh chance. तुझी दया महान आहे, कृपावान आहे. रुथ परदेशातून येते, विधवा झालेली आहे. पण तिच्या जीवनामध्ये, रुथच्या जीवनामध्ये पाळक होता. पण पाक होता हे नागपूरच्या चर्चेचे सिद्धांत आहे त्याच्या विरुद्ध. कारण यावेळेस पाक कोण होता? तर बाई पाळक होती. नियोमी ही तिच्या पाळकाची कॉलिंग होती. जिथं कुठे मी स्त्रियांना ऑर्डिनेशन दिलं जगामध्ये, मी पुष्कळशा पास्टरांच्या बायकांना ऑर्डिनेशन दिलं जगामध्ये. आणि प्रत्येक चर्चमध्ये जिथं कुठे मी ऑर्डिनेशन देत स्त्रियांना, ते सर्व चर्चेस प्रॉस्पर होत आहेत. उदाहरणार्थ दुबई. सर्व मुसलमान लोकं चालले जातात ड्युटीवर. मग बाकीच्या बुरखामध्ये राहतात. तर माणसं जाऊ शकत नाहीत. आणि सर्व घरी असतात. मग काय केलं मी? पाकांच्या बायकांना ऑर्डिनेशन दिले आणि तेच द्यायला लागलेत. आज जे 8 कंट्रीज आहेत ना एमिरेट्समध्ये, तर एमिरेट्सच्या काही सुलतानांच्या घरी, ऐकून घ्या, काही सुलतानांच्या घरी, काही सुलतानांच्या घरी तारलेल्या पाण्याचा बाप्तिस्मा झालेल्या, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेल्या नागपूरचे आणि जबलपूरच्या नर्सेस हे सुलतानाच्या पोरांकडे लक्ष द्यायला त्यांना काम भेटलेलं आहे. सुलतान म्हणतो, हे आपल्या नागपूरच्या सिस्टरला, जबलपूरच्या दुबईमध्ये, "काय? मैं लंदन जा रहा हूँ, बच्चों को इंग्लिश सिखाना." हो, हो. मग हं, हे तर तारलेले आहेत. पाण्याचा बाप्तिस्मा झालेले आहेत. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला, अन्य भाषा बोलणारे आहेत. मग सुलतानाला म्हणजे तिकडं अलाऊ आहेत ना पुष्कळशा बायका. तर त्यांचे काहीतरी 28 लेकरं होते.
आणि ही नागपूरवाली नागपूरवाली तिला जबाबदारी ना इंग्लिश शिकवायची. सुलतान गेले लंडनला, ही शिकून राहिली. Jesus loves me, this I know, for the Bible tells me so. बापरे. Jesus loves me, this I know, for the Bible tells me so. आणि पूर्ण कोरसेस आफ्टर कोरसेस बायबल वर्सेस. जेव्हा सुलतान आले 2 आठवड्यानंतर, सर्व लेकरं आले. कशी काय इंग्लिश आहे? व्हॉट इज युअर नेम? माय नेम सो अँड सो. अब्बा, अब्बा, we have learned song in English. Oh, sing it. In the Sultan's palace, Christian songs are being sung. What are the Christian song? Jesus loves me, this and Abba, तुम भी बोलो. अब्बा, तुम्ही पण म्हणा ना. अब्बा, हम अब्बा. अब्बा, सुलतान म्हणून राहिलाय. Jesus loves me, this I know, for the Bible tells me so. जर ह्या नागपूरच्या सिस्टरला जर तारणाची माहिती नसती, तिला जर पवित्र आत्म्याची माहिती नसती, तर बोलणेच आला असतं का? कारण काय लिहिलंय शास्त्रामध्ये? रायचस, धार्मिक हे सिंहासारखे निडर आहेत. आणि आमोसाच्या 3ऱ्या अध्यायातील 8व्या वचनात लिहिलं आहे की सिंह हा गरजला आहे. तर संदेशची भविष्यवाणी करणार नाहीत का? संदेशची शांत राहू शकतात का? सिंह कोण आहे? Who is this lion? He's the Lion of Judah. The Lion of Judah has thundered. Can the prophets keep quiet? Can the prophets keep quiet? I'm praying that kind of boldness in every family. That kind of boldness in every family. That boldness is needed. What boldness? The boldness to stand for Jesus. Okay? And so it is so essential that every family comes to know that Jesus is the head of every family. हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. मैं जानता हूं कि आप सोच रहे होंगे कि हम पूरा संदेश नहीं सुन पाए. जी हाँ, अगर आप इस संदेश को पूरा सुनना चाहते हैं तो आप हमारे फेसबुक पेज पर आ सकते हैं और उस संदेश को पूरा सुन सकते हैं. और आज इतवार की सर्विस में हम इस संदेश के इस अंश को आप तक लाए हैं और विश्वास करते हैं कि आज का वचन जो हमारे पास आया है वो खातरी से हमारे जीवनों को तरोताज़ा कर रहा है, हमारे जीवनों को परमेश्वर की उपस्थिति से और सामर्थ्य से भर रहा है. और इस बात के लिए हम में से हर एक को, हमारे परिवारों को तैयार कर रहा है कि हमारे परिवार एक दैविक परिवार अर्थात ईश्वरीय परिवार, गॉडली फैमिलीज के रूप में तैयार किए जाने पाए. एक ऐसा स्वरूप हमारे परिवारों का तैयार होने पाए कि प्रभु यीशु मसीह स्वयं हमारे जीवन से, हमारे व्यवहारों से, हमारे आचरण से हमारे घरों में प्रकट किए जा सके. हालेलुया. पति पत्नी, माँ बाप और बच्चों के संबंध, पारिवारिक रिलेशनशिप, परमेश्वर के परिवार में पाए जाने वाले लोगों के संबंध दैविक होने पाए. हालेलुया. ईश्वरीय होने पाए ताकि हम इस संसार के ऊपर एक बड़े प्रभाव को उत्पन्न कर सकें. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. I want to say this. Me and Chitna, Tanya, Tane and Tabiel, we say this today morning that Dada, you shall be remembered forever. We cannot forget you. We thank God for you and your life, your ministry. The ministry you have done into our life, which has impacted, changed, and transformed, and help us to walk in the work of God, which He has chosen us for. Thank you for all your guidance. Thank you for all your prayers. Thank you for remembering us time to time. I remember your last message on the 1st October. You text
saying thank you for all your prayers for my wellness. I am doing good. Surely, I believe, we believe that yes, you are in a place which is all good. Amen. Thank you so much. May the Lord bless each one of us and let us continue to pray and serve God. Amen and amen.